मला गुहागरातली एक तुम्हाला म्हणजे जे बांधल्यानंतरचा एक मला प्रसंग सांगायला आवडेल की माझ्याकडे तिकडचे आजूबाजूची लोकं आली जे होमस्टे करायचे. तर ते म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की गुहागर जे मेन गुहागर आहे तिथे सी विंड्स हे पहिलं कमर्शियल हॉटेल होतं. त्याच्या आधी गुहागरात 10-1 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. त्याच्या आधी गुहागरात सगळे होमस्टेच होते. अच्छा. हां. आणि त्याच्यामुळे ते तिकडची काही लोक कुतूहलाने बघायला यायची जे होमस्टे होते. माझे ते मित्रही झाले, ओळखीही झाल्या माझ्या. तर ते म्हणाले, मग मी त्यांना जेव्हा हॉटेल उभं राहिलं त्याच्यानंतर मी त्या सगळ्यांची होमस्टेवाल्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना जे काय माझ्याकडे हॉस्पिटॅलिटीचं ज्ञान होतं ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे चादरी असतात. आता होमस्टेवाल्याकडे थोड्या रंगीत चादरी वापरतात. हे त्यांना म्हटलं हे तुम्ही चेंज करा. तुम्हाला एक बेसिक हॉटेलच्या ज्या गोष्टी आहेत ज्या गेस्टना लागतात ज्या पाहुण्याला लागतात त्या तुम्ही वापरायला लागा. मग त्याच्यातल्या एकाने विचारलं तुम्ही आम्हाला हे का सांगता, तुम्ही तर म्हणजे आम्ही तर कॉम्पिटिटर आहोत. म्हटलं धंद्यात कॉम्पिटिशन नसते, धंद्यात मैत्रीनेच करायचं असतं. जर मी गुहागरात आलो आहे तर माझा पहिला उद्देश आहे गुहागर प्रमोट होणं. तुमच्याकडे येतील, माझ्याकडे येतील, दोघांचा धंदा होईल. पर्यटक वाढले तर सगळेच फुल राहणार आहेत. वाढतील कसे ह्याच्याकडे आपण बघूया. आलेले माझ्याकडे खेचण्यापेक्षा लोकांचा ओढा वाढला तर सगळ्यांनाच. त्या उद्देशाने सी विंड्स जे समुद्रकिनारी म्हणजे माझ्या पाहुण्यांना एक डोंगर माथ्यावर दुसरा अनुभव मी कुठे जाऊ तर चला तुम्ही समुद्राच्या किनारी जाऊन या. टोटल डिफरंट एक्सपिरियन्स पूर्णपणे. त्या उद्देशाने सी विंड्स चालू केलं. आणि एक तुमचं मला वाटतं डोंगर पण आहे आणि बीच पण आहे ना. हो. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव स्प्रिंग. स्प्रिंग. तर स्प्रिंग अलिबाग काशीद बीचच्या इथे. हां. तर जेव्हा आता पाहुणे म्हणायला लागले की आता आमचा समुद्र पण झाला हे पण झालं तर म्हटलं आता अजून काहीतरी इनोव्हेशन हवं. तर ते बघून मी स्प्रिंग हे जे रिसॉर्ट आहे हे काशीच्या जवळ म्हणजे काशीद हा अलिबागमधला सर्वात व्हाईट सँड बीच आहे. सुपर बीच आहे. म्हणजे त्याच्याजवळ मी डोंगर माथ्यावरच ते बनवलेलं आहे. म्हणजे तिथे येणाऱ्या माझ्या पाहुण्याला डोंगराचा अनुभव येईल. ट्रेकिंग बाकी हे सगळं आपण वाईल्ड कॅम्पला करतो तसं त्याला अनुभवता येईल. प्लस विरंगुळा पाहिजे तर बीचवर पण जाता येईल. सो ते कॉम्बिनेशन तिथे क्रिएट केलं. स्प्रिंगच्या रिसॉर्टलाही रूममध्ये टी व्ही नाही. आणि येतात तरी लोक येतात, खुश होऊन जातात. अभिप्राय इतके चांगले देतात की आम्हाला हे आवडलं. तुम्ही काही काही सांगता तुम्ही लावूच नका, तुम्हाला कितीही हे केलं तरी लावूच नका. म्हटलं तुम्ही सांगितलं धन्यवाद पण लागणारच नाही इथे. कारण का माझा उद्देशच आहे की एक अनुभव घ्यावा प्लस संवाद व्हावा. खूपच छान. म्हणजे हे तुमचा जो एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे नुसतंच आपलं कमर्शियल नाही पण लोकांना म्हणजे तिथल्या परिसराची पण डेव्हलपमेंट हवी, लोकांना पण काहीतरी वेगळं. मला असं वाटतं या भावनेने करणारे खूप थोडे आहेत नाही का. आता हे तुमचे रिसॉर्ट आहेत म्हणजे आपण एका 3 दिवस 4 दिवस जाऊन राहू शकतो. पण आता सतत आम्ही रिसॉर्टमध्ये जाऊ शकत नाही ना. म्हणजे एखाद्याला जर असं वाटलं की आपण थोडंसं असं एक गावाकडचा फील घ्यावा, निसर्गाचा फील घ्यावा, तर त्यांनी काय करायचं? कारण सारखं तर तुमच्या रिसॉर्टमध्ये येऊन ते खूप महागाईचं पण होईल आणि सारखं सारखं काम सोडून ते पण करू शकत नाही. नाही, तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर आहे. तर जसं जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या कामावर प्रेम करताना तेव्हा परमेश्वरच तुम्हाला प्रेरणा देत राहतो. तर अशीच रिअल इस्टेटची प्रेरणा मला पाहुण्यांच्याच गेस्टच्याच सजेशनमधून मिळाली. ज्या आता तुम्ही म्हणालात तसंच मला ग्राहक म्हणायला लागले की हो आम्हाला हा अनुभव आवडतोय पण सारखं सारखं येणं काय आहे. मग मला आमचं पण असं एखादं बंगला असा निसर्गात असेल का काय असेल. त्याच्यावरून म्हटलं की नाही आता डेव्हलपमेंट म्हणजे
आपण प्रोजेक्ट असा करूया की जो निसर्गात असेल, लोकांना त्यांच्या मालकीचा बंगला मिळेल आणि कन्सेप्च्युअली निसर्ग जपता येईल. म्हणजे कॉन्क्रीटाईज ह्याच्यामध्ये बंगला नाही, म्हणजे तो माउंटन रेंजचा हे नाही. माउंटन रेंजचा प्रोजेक्ट सगळे निसर्गातच आहेत आणि तुम्हाला हिरवळ तिथे नॅचरल हिरवळ, निसर्गाची हिरवळ दिसेलच. म्हणजे 1 BHK 2 BHK आहे, त्यांना आपलं असं स्वतःचा बंगला, अंगण, झाड वगैरे असं हवं असतं ना. हो. काय तुम्ही हे बंगले म्हणजे नक्की कुठे बांधलेत? नाही, हे आता कमीत कमी 20-25 प्रोजेक्ट्स कंप्लीट झाले आहेत आजपर्यंत. पण हे प्रोजेक्ट्स करताना जसं तुम्ही म्हणालात, आज प्रत्येकाचं ना पहिलं घर झालं ना की त्याचं स्वप्न दुसरं की बंगला असावा. फार्म हाऊस म्हणा किंवा बंगला असा की तिथे त्याने वीकेंडला जावं, तो रिलॅक्स होऊन परत येतो आणि मग परत कामाला लागतो सोमवारपासून. हा एक जनरल. पण तो नुसता जाऊन जर तो निसर्गात गेला आणि त्याला किशाला परवडणारा जर प्रोजेक्ट असेल, कारण का कसा आम्ही प्रीमियम प्रोजेक्ट्स आमचे होते, ते पण मला तुम्हाला सांगायला, तो एक घटना ती सांगायला मला आवडेल की सुरुवातीला ना प्रीमियम प्रोजेक्ट्स होते, म्हणजे थोडेसे हायर कॉस्टचे प्रोजेक्ट्स होते. तर एकदा अशी घटना झाली की शनिवार रविवारी साईट व्हिजिट्स असतात, बघायला येतात. म्हणजे तेव्हा मी योगायोगाने त्या प्रोजेक्टवर होतो. तर एक साधारण 27-28चं कपल होतं. ती त्यातल्या ज्या मॅडम होत्या त्या खुशही होत्या आणि थोड्या अस्वस्थ पण होत्या आणि त्यांच्यात काहीतरी अशी कुजबूज चाललेली होती त्या दोन्ही यंग कपलमध्ये. तर मी माझ्या सेल्स टीमला बोलवलं, म्हटलं त्यांचं काय आहे, म्हणजे ते असं त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. तर म्हटलं त्यांना जरा मला भेटायला सांगा. तर ते दोघंही आले. म्हटलं काय झालं, तर ती जी मुलगी होती ती मला म्हणाली की सर आम्हाला खूप आवडलं आहे हो, आम्हाला वाटतं आमचा असावा, पण हे बजेट नाही आमचं. मग मी त्यांना विचारलं साधारण तुमचं बजेट काय, तुम्ही काय करता. तर ते साधारण मध्यमवर्गीय लोक होते. मग त्यांच्या बजेटचा अंदाज घेतला आणि म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला हे नाही परवडत आहे, पण लवकरच तुम्हाला फोन येईल की तुमच्या बजेटमध्ये काहीतरी असेल, तुम्ही तो प्रकल्प बघून घ्या, तुम्हाला आवडला तर पुढे जा. आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज ते कपल माझ्या प्रोजेक्टमध्ये 2.5-3 वर्षापूर्वी त्यांनी ते बंगल्याचं पोझिशन घेतलं. आज दर विकेंडला 2दा तरी महिन्यातून विकेंडला येऊन, आज त्यांना बाळ पण झालं, म्हणजे तेव्हा ते न्यूली मॅरिड होते, ते सगळेजण त्यांचे नातेवाईक येऊन मजा घेतात. कधी मी योगायोगाने त्या प्रोजेक्टवर असेन, आवर्जून बोलतात सर चहा पिऊनच जा, त्या चहाचा गोडवा वेगळाच आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलवर जा आणि या क्लिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.